आयुष्याची बर्बादी करणाऱ्या या सवयी आजच सोडा. 1. तुमच्याकडे असणारे स्किल, कौशल्य, ज्ञान हे कधीच फुकट वाटू नका. त्याचा योग्य तो मोबदला घ्या. आजकाल फुकट मिळालेल्या गोष्टींची किंमत ही कोणालाच नसते. 2. नीट पारख केल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका. आपला कोणावर ठेवलेला आंधळा विश्वास हा आपल्याला अडचणीत आणू शकतो. आपल्या आयुष्यात येणारी लोक ही नेहमी पारखून घ्या. 3. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. रिस्क घेऊन काम करा. रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. 4. सोशल मीडिया, टीव्हीवरील मालिका, चित्रपट यामध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात, वास्तवातल्या नसतात, त्या आभासी असतात. हे कायम लक्षात ठेवा. त्यांच्या आहारी जाऊ नका. 5. सतत चिंता आणि काळजी करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे, ते आनंदाने जगा. सततची चिंता आणि काळजी करून तुम्ही आजारपण मागे लावून घेत आहे. विशेषतः स्त्रियांमध्ये टेन्शन आणि चिंता यामुळे आजार वाढतात. 6. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. विश्वासघात होऊ शकतो. कलियुग आहे, इथे कोणी स्वार्थाशिवाय तुमच्याजवळ येणार नाही. 7. आळसामुळे आपले व्यक्तिमत्व, कर्तृत्व आणि बुद्धी नेहमीच मागे राहते. आळस झटकून कामाला लागा, तर आयुष्यात पुढे जाल. 8. व्यसन माणसाची शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक हानी करते आणि ती कधीही भरून न निघणारी असते. 9. सोडून गेलेल्या व्यक्तींसाठी जास्त काळ शोक करत बसू नका. तुमच्याजवळ जे आहे त्यांची काळजी घ्या. तुमच्या शोक करण्याने तुमच्या आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती ही परत येत नाही. म्हणून आपल्याजवळ जे आहे ते जपायला शिका. 10. सतत तक्रार करणे, रडणे बंद करा. ते कोणालाही आवडत नाही. तुमच्या अशा करण्याने तुम्ही स्वतः नकारात्मक आहात हे दिसतं आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील तुम्ही नकारात्मक करता. 11. नेहमी कुणाच्या तरी धाकात राहणे, सांगकाम्यासारखे काम करणे सोडून द्या. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. 12. तुमच्या मनात नेहमी गंड बाळगू नका. स्वतःला कमी लेखण्याने स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो आणि आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि 4 लोकांमध्ये वावरू शकत नाही. 13. तुमच्या पगाराचा आकडा कधीही कोणाला सांगू नका. तुमच्या पगाराच्या आकड्यावरून लोक तुमची किंमत ठरवतात. तुम्हाला मान सन्मान किती द्यायचा आहे हे ठरवतात. 14. विनाकारण स्तुती करणारे, जवळीक साधणारे यांचे सुप्त हेतू ओळखा. ते वेळेत ओळखले नाही तर तुमचं नुकसान होऊ शकते. 15. घरातल्या खाजगी गोष्टी कधीही कोणाला सांगू नका. लोक पाठीमागे मस्करी करतात आणि कधीकधी गैरफायदा देखील घेतात. 16. मूर्ख लोकांच्या नादी लागू नका आणि आपला वेळ वाया घालवू नका. मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाण्या लोकांचा नोकर होणं कधीही चांगलं. 17. देवावर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका, पण माणुसकी कधीही सोडू नका. आपण जपलेली माणुसकी यातच आपलं देव करणं आलं. माणुसकीने वागला तर कुठल्याही देवाला जाण्याची गरज नाही. 18. उधार दिलेले पैसे मागण्यास लाज बाळगू नका. तुम्ही पैसे उधार देऊन ते मागण्यास तुम्हाला संकोच वाटला तर तुमचे पैसे बुडाले म्हणून समजा. 19. तारुण्य परतून येत नाही. तारुण्यात बेछूट वर्तन करू नका. सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या, परंतु आपण कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणी सापडून आपलं आयुष्य बर्बाद करू नका. 20. तुमच्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या, नाहीतर भावनांचा विस्फोट होतो किंवा मग मनामध्ये भावना साठवून ठेवल्याने तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला अधिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो. 21. कधीच कोणाला जामीन राहू नका. पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागू नये याची काळजी घ्या आणि आपले आजूबाजूचे लोक हे नेहमी सज्जन आणि सद्वर्तन करणारे असावेत याची काळजी घ्या. 22. स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने अहंकार निर्माण होतो आणि अहंकाराने दुर्गती सुरू होते. 23. आर्थिकरित्या साक्षर बना, नाहीतर कितीही पैसा आला तरी त्याची बचत आपण गुंतवणूक न होता परिस्थिती आहे तशी राहते. 24.
तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसं नीट पारखा. पारखण्यात चूक झाली तर आयुष्य बर्बाद झालेच म्हणून समजा. 25. वायफळ खर्च करू नका. नको असलेल्या गोष्टी खरेदी करून पैसा वाया घालवू नका. 26. रागात उचललेले पाऊल हे नेहमी चुकीच्या दिशेने घेऊन जाते. म्हणून नेहमी आपले डोके शांत ठेवा आणि मन स्थिर असू द्या. 27. काम, क्रोध, लोभ, मत्सर, मोह हे माणसाचे शत्रू आहेत. यापासून स्वतःला कसं वाचवता येईल ते बघा. 28. पॉर्न व्हिडिओ पाहू नका. पाहत असाल तर ते पाहणे बंद करा. सतत पॉर्न व्हिडिओ पाहणे तुमची मानसिकता बिघडू शकते आणि तुमचे वर्तन चुकीचे होऊ शकते. 29. विवाहबाह्य संबंध ठेवू नका आणि नको त्या आजारांना ओढून घेऊ नका. आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं संसारिक आयुष्य उधळून लावू नका. 30. वाईट सवयी. तुमचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपली वाईट संगत. म्हणून आपली संगत नेहमी चांगले ठेवा. आपल्या आजूबाजूला चांगले लोक असू द्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.